भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सब ही बिसरू देखे गोपाल। कहा पग डारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा। कान्हा रे मन मोहन लाल, सब ही बिसरू देखे गोपाल। होतो थकीत भैरे तुका, होतो थकीत भैरे तुका, भागा रे सब मन का धोका। कान्हा रे मन मोहन लाल, सब ही बिसरू देखे गोपाल। विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, सद्गुरुदास ज्ञानेशो भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा। सोपानो भगवान ब्रह्मा, ब्रह्मचित्तला। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलु पद्मकरेण शङ्खं। चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नाम यस्य पिता, माता रायिर्नाम यस्य, तन्नमामि सर्वे। मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सब ही बिसरू देखे गोपाल। उपस्थित असणारे प्रभू प्रिय सज्जन आणि माता भगिनी, भगवान दत्तात्रयाच्या या पावन दरबारामध्ये आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या या पावन तपोभूमीमध्ये सद्गुरू बाबांनी ज्या दत्त जयंती महोत्सवाचा शुभारंभ केलेला आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या कृपाशीर्वादाने आतापर्यंत तुम्ही आपण सर्व भक्त एकत्र येऊन त्यांना जे जे अभिप्रेत होतं ते आपण सर्व करत आलो। आणि त्याचप्रमाणे याही वर्षीचा हा दत्त जयंती महोत्सव आपण खूप सुखा समाधानात आनंदात पार पाडलेला आहे।
बरीच मंडळी विचारतात घरी गेला कुठे गेलो ते देवगडला. कसं काय कार्यक्रम काय आनंद झाला मस्त. इथे असा माणूस होता उगच आलो या थंडीमध्ये. नाही जावं ते गणपत महाराज हे चौदारी काही सुचू देत नाही. न जाऊन येऊ उपयोग नाही, जाऊन येऊ उपयोग नाही अशी अवस्था होती. कसं काय होत नाही पण घरी गेल्यावर तर मात्र म्हणावंच लागते ना आपल्याला, वा फार सुंदर झाला आहे. आपण सुंदर करायचं ठरवा. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू बदलत असतात. आपण सुंदर आणि आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. सुख दुःखाची, माना अपमानाचे आपल्याला धक्के लागत असतात. ह्या सगळ्या गोष्टीला उपाय आहे. असं थोडंच काय पावसात काय करायचं, हिवाळ्यात काय करायचं. पाऊस आला तर ठीक आहे, अंगावर काहीतरी घोंगती घ्या, छत्री घ्या, करता येते काम. थंडी जास्ती वाजते तर स्वेटर घाला, कान बांधून घ्या, रग घेऊन कीर्तनात अंगावर रग घेऊन झोपून टाका, होत नाही. पण उपाय आहे की नाही त्याला. ऊन वारा पाण्याचा उपाय आहे. म्हणून आलेल्या सर्व प्रसंगावर मात करून आपल्याला हे जीवन जगायचं असते. जीवन हे सुख दुःखाने विणलेला एक दोर आहे. असं कधीच घडत नाही की या माणसाला जन्मल्यापासून मरेपर्यंत कधीच दुःख मिळालं नाही, कधीच अपमान झाला नाही. जन्माला आलं की सुख दुःख आणि मान अपमान याचे सगळे उतार चढ चढत उतरत त्याला आपला सगळं प्रवास करावा लागतो. फक्त एकच आहे की तो प्रवास करत असताना शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता अशा प्रकारचे हे सगळं आपल्या अंतःकरणात दृढ बांधण्याकरता सत्संग करावा लागतो. संतांच्या वचनावर विश्वास ठेवावा लागतो. बऱ्याच वेळेस भगवंतानी जर आपल्याला बुद्धी दिली तर आपल्याला ज्ञान मिळते, पण ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्णच जीवन विकसित करायला कारणी ठरलं असं काही सांगता येत नसतं. पुस्तकातून मिळालेलं ज्ञान हे मान आणि धन प्राप्त करून देत असत, आणि गुरुसेवेतून मिळालेलं ज्ञान हे त्याग आणि सदाचार प्राप्त करून देत असत. म्हणून आपल्याला ह्या सर्व गोष्टीचा विचार करून हे आपल्याला करावं लागतं. जीवनाची ही वाटचाल करत असताना हे सर्व प्रसंग सर्वांनाच अनुभवावे लागतात. त्याच्याकरता सत्संगामध्ये आपल्याला ज्ञान मिळते, आणि ते केवळ ज्ञान मिळत नसून तर भक्ती वैराग्यासह प्राप्त होत असते. बऱ्याच वेळेस माणूस एका घरी असा कंटाळून जातो, कधीतरी केव्हा केव्हा नाही रोज म्हणत असतो, तुम्ही जर माझ्या नादी लागले तर मी सगळं सोडून जाईल. एक दिवस त्या घरच्या मंडळीने आणि मुलांनी विचार केला, म्हणले एक दिवस खरा गंमत आता यायची. काहीतरी कुरबुर झाली, ज्याला कुरबुर करायची आहे त्यांना कारण लागत नसतात. कीर्तनात जर म्हटलं थोडं पुढं सरका, तुझ्या बाप्पाची जागा आहे का? अरे राम राम, आयुष्यभर काय हेच करायचं का? 20 ओलांडली, 40 ओलांडली, 60 ओलांडली तरी अजून पुन्हा सुप्रीमचं धाव घेतच कुठल्या कारणाकरता. हे सगळं थांबवलं पाहिजे. कालच परवा आपल्या महाराजांचं नाव सांगायला काय, पांडुरंगगिरी महाराज आले. त्यांच्या काही भावकीची केस चालू होती जवळजवळ 40-45 वर्ष, आणि आता अशी निकाल लागला म्हणले समझोता करून घेतला. मग 45 वर्षांनी समझोता करून घ्यावा लागतो. कोर्ट काय करते, ह्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं मधल्याचं काय लवाद काय म्हणतात त्याला, त्यांच्या मार्फत यांचं कसं मिटेन हे सांगत असतात ना. हे करू नये असं आम्हाला म्हणायचं नाही, करा, परंतु आपल्याला कुठेतरी स्थिर झालं पाहिजे. जे तुम्ही सर्व मिळवले तुमचं म्हणता हे तुमचं कधीच नाही, हा आपला पहिला भ्रम असतो. जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा. स्वामी रामसुखदासजी महाराज अतिशय त्यागाचं मूर्तिमंत स्वरूप होत. ज्यांनी ज्यांनी रामसुखदासजी महाराजांचा स्वामीजींचा सहवास केला असेल ती मंडळी धन्य आहेत.
केवढी श्रद्धा आपल्या कृतीवर, आपल्या सगळ्या तीर्थक्षेत्रावर. स्वामीजी गंगेत आंघोळ करायचे, पण लंगोटीत तांब्यात पाणी घेऊन बाजूला धुवायचे. नाही, आई मध्ये नको. केवढा आता आपण तर ते गंगेत गेलं की 2-2 साबणाच्या वेळा हर हर गंगे हर हर गंगे, सगळं पाणी खराब. ठाला विठाला जीवन जगण्याकरता ज्ञानाची गरज आहे, ज्ञानाकरता सत्संगाची गरज आहे. आणि सत्संगामध्ये आपल्याला ज्ञानाच्या सोबत भक्ती आणि वैराग्याची प्राप्ती होत असते. मग ते आपल्याला ज्ञान प्रकाशित झालेलं दिसते. ह्या सर्व प्रकाशाने आपल्या जीवनातले हे उतर चढ आपल्याला पार पाडायचे असतात. आणि याकरताच हा सत्संग असतो. शेवटी किती जरी काय झालं, सुख अथवा दुःख, भोग हा देहाचा, न्यास या ज्ञानाचा करू नये. सुख दुःखादी भोग हे शरीराला असतात, आत्म्याला तर नाही ना. नैनम छिंदती शस्त्रानी नैनम दहती पावकः, हे आपल्याला गीता सांगते. हे बोलणं ऐकणं सोपं आहे, पण ही अनुभूती प्राप्त होण्याकरता आपल्याला पहिल्यांदा सदाचारातून, त्यागातून आणि समर्पणाकडे जावं लागलं. बरेच माणसं सदाचारी आहेत, पण त्याग नाही करता येत. काही त्यागी आहेत तर सदाचरण त्यांना जमत नाही. काही सदाचार आणि त्याग जरी करत असले तरी समर्पण नाही करता येत. आम्हाला जे करायचं आहे, आम्ही ज्यांचे म्हणतो त्यांच्याकरता करायचं आहे. एक साधारण जुनं दृष्टांत म्हणायला हरकत नाही. पती पत्नी कुटुंबामध्ये असतात. ज्या दिवशी बावल्यावर शुभमंगल सावधान तदेव लग्न सुदिनं तदेव हे शब्द म्हणून अक्षता डोक्यावर पडल्या, त्या दिवशी समोरच्या व्यक्तीने आपलं जीवन समर्पण केलेलं असतं. आजारी पडला तर काळजी समर्पण करणाराला, समर्पण ज्याला केलं त्याला. सुख दुःखाची सर्व काळजी त्यांना आहे. नाहीतर बरीचशी मंडळी पाहिलेली आहे, पती पत्नी दोघांना 2-2, 2.5 लाख रुपये पगार. आपल्या जवळची जी हकीकत घडलेली आहे. आता बजरंगी दादी इथं संभाजीनगरची, त्या व्यक्तीने काय सांगितलं की दोन्ही प्रोफेसर होत, जवळजवळ 2.5-3 लाख रुपये पगार दोघांना सारखाच, कमी जास्त थोडा. एकुलता एक मुलगा आजारी पडला, आजारात पैसे जास्त लागले, कोणाच्या खात्यातले पैसे काढायचे. त्या मुलाचे वडील म्हणायला लागले, माझ्या खात्यातलं नाही, मागच्या वेळेस काढले, तुझ्या खात्यातले काढ. आणि त्या आई म्हणायला लागली, माझ्या खात्यातलं नाही, तुमच्या खात्यातले काढा. याच्यानं थोडी कुरबुर सुरू झाली. कुरबुर व्हाय, मग अशी बोलल्याप्रमाणे काही लागत नाही कुरबुर व्हायला. फार नुकसानच झालं पाहिजे आणि काही हानी झाली पाहिजे असं काही नाही. वाढता वाढता बरंच वाढलं आणि त्या बाईला संताप झाला. एंड्रीनची बाटली आणली, घेऊन खालास झाली. आणि त्या राहिलेल्या माणसाने संताप झाला की लोक काय म्हणतील, पण त्यांनी दुसरी बाटली आणली, तोही खालास झाला. मुलगा आजारी दवाखान्यात, पैसे बँकेमध्ये. काही उपयोग आहे का याचा? आपल्याला जीवनात धन असलं पाहिजे, मान असला पाहिजे, पण सर्वांना आनंदी ठेवता येईल एवढं असलं पाहिजे. नाही तर काही माणसं धनिक असतात, दोघांची काही कुरबुर झाली की म्हणते काय झालं, कसं काय झालं, नाही मिटलं आमचं. काय मिटवतं, हे लाख रुपये घेऊन जा, देशील तर देण्यात, नको देऊ, 2 दिवस टाक त्याला. याच्याकरता धन आहे का आपल्याला? याच्याकरता धन नाही, याच्याकरता शक्ती नाही. तर हे सगळे सुविचार आपल्याला प्राप्त होण्याकरता सत्संग करावा लागतो. आणि सत्संग अशा मोठ्या मंदिरातून आपल्याला प्राप्त होत असतो. आज ज्या जागेवर आपण इथं बसलो,
आपल्याला आश्चर्य वाटेल, जुनी मंडळी अजून आहेत त्यांना त्यांच्या अनुभवाला येईल. इथं चोराला राहायला भीती वाटत होती आणि भूताला चक्कर मारायला सुद्धा भीती वाटत होती. पण बाबांची शक्ती, संतांची शक्ती अशी असते, जिथं जाते तिथं मंगलमय वातावरण करतात. भूत पिशाचे रोगी जर्जर तरती तव हाता, धन्य झालो तव गुण गाता, किशन गेली देवा. त्यांनी कसं काय केलं, 2 दिवस झाले तुम्ही ऐकून राहिलं आमच्याबद्दल थोडं. आता स्वामी आहेत, आम्ही आहोत. आम्ही मागील पानावरून पुढील पानावर आहोत. पण याचं फाउंडेशन, याचा आधार शेषाचा जसा पृथ्वीला आधार आहे, तसा या सर्व कार्याला शेवटपर्यंत आधार बाबांच्या तपश्चर्येचा आहे, बाबांच्या कष्टाचा आहे. आता स्वामी महाराज आम्ही त्यांना स्वतंत्र गाडी, आम्हाला स्वतंत्र गाडी, भालदार, चोपदार, गाणारे, वाजवणारे, ज्यांनी निर्माण केले त्यांच्याबरोबर किती चोपदार होते. गाडीत पायी जायची बाबा, पायी. वन वन फिरले कन कन झिजले, दुखी लोकासाठी झिजले, दुखी लोकासाठी. कधी या जागी, कधी त्या आपुल्या कधी या जागी, कधी त्या जागी, आपुल्या धन्य झालो तव गुण गाता, किसनगिरी देवा. 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 देवा वन वन फिरोनी कन कन झिजले, दुःखी लोकांसाठी. काठी 2-3 पिशव्या घालायच्या. चप्पलचं बंद तुटलं तर 5 पैसे खर्च करून बाबाने किती 2 खेळ मारून नाही घेतले. पायात नाही राहिलं तर पिशवीत घालायची. आम्ही इथं आल्यानंतर जवळजवळ वर्षभर बाबा तिकडूनच भाकरी आणायचे. शनीच्या मागे ते दरड कोसळलेले भले मोठे दगड. दुपारी तिथं जायचे जेवायला, चटणी भाकरी, ओंजळीने पाणी प्यायचे. चटणी भाकरी खायचे, ओंजळीने पाणी प्यायचे. आणि आज आम्ही चांदी सोन्याच्या ताटात जेवतो. चटणी भाकरी खायचे. आज आपल्याला एवढे पदार्थ मिळतात, किती शिल्लक राहतात, किती फेकून देतो आपल्याला माहिती. बाबा जेवण करायचे तर ताट पुसून घ्यायचे, पाणी टाकायचे आणि ते पाणी पिऊन घ्यायचे. खूप खूप कष्टातून हे सगळं निर्माण केलं. भगवान दत्तात्रयाच्या कृपाशीर्वाद. आणि आजही तुम्ही आपण जे सर्व करून राहिलो,
हे त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या कृपेने बॅटरीचं बटन जरी दाबलं पण सेल जर नसतील तर कसं काय लाईट पडल. म्हणून हा सगळा शक्तीचा प्रकार त्यांच्याच कृपेने जे जे घडून आलं, घडणार आहे. अशा या पवित्र स्थानामध्ये आपण यावर्षी भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने काल पाडला. रात्री स्वामीजींनी सांगितलं की खूप चांगल्या प्रकारचा उत्सव पार पडला. सर्वांनी एका विचाराने, एका प्रेमाने जर केलं तर तुम्ही प्रपंचात राहा, गावात राहा, अगर कुठेही राहा, त्याच्यात आनंदच आहे. नाहीतर एका माणसाचं ठरलं की आपल्याला गाय घ्यायची, मंडळी म्हणते नाही म्हैस घ्यायची. मुलगा म्हणतो गाय घ्या नाही तर म्हैस घ्या, मला काही जमणार नाही, मी आपल्या शहरात जातो. बरेच माणसं शेतीला अंगठा दाखवून शहरात जातात. शहरात किती दिवस असतो? आता शहरात राहणारी माणसं आहेत, शहरात राहणाऱ्याला उद्योग लागतो, नोकरी लागते, नाही तर काहीतरी उद्योग लागतो. जर नोकरी उद्योग नसेल तर शहर फेकून देत असते माणसाला. बरेच माणसं मुंबईमध्ये आयुष्य गेलेले ते आता पुन्हा आपल्या गावात आलेले दिसतात आपल्याला. का हो तुम्ही तर म्हणतो नाही आता आम्ही इकडेच बंगला बांधला, इकडेच राहायचं. नाही म्हणले आता ते सगळं उचलून फेकल्यासारखे होते. म्हणून आपल्या मातृभूमीचा स्वाभिमान, आपल्या जन्मभूमीचा, आपल्या सर्व देशाचा स्वाभिमान ठेवणं हे त्याच्यातून सिद्ध होत राहते. हे सगळं आपलं काय कुठल्या तरी शक्तीने हे चालते, हेच आपण लक्ष घ्यायचं. सर्वांनी मिळून केलं की त्याच्यात आनंद आहे, समाधान आहे. रात्री 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, चांगलं चिंतन केलं स्वामी. भगवान दत्तात्रय हे तिन्ही देवते मिळून एक दर्शनापुरतं रूप आहे. एरवी तर 3 भावाचं काल दुर्वासा, अलर्क आणि चंद्रमा आणि भगवान दत्तात्रय हे अत्रि अनुसयाचे तिन्ही सुपुत्र आहेत. पण तिन्ही देवांनी दर्शनापुरतं जे रूप दिलं ते 3 शिरे 6 हात. त्याच्यामध्ये विष्णूचं रूप आहे, शंकराचं आहे आणि ब्रह्मदेवाचं आहे. हे सगळं आपण रात्री ऐकलं. अशा भगवान दत्तात्रयाच्या चरणी बाबांची खूप श्रद्धा होती आणि दत्तात्रयाची आराधना करून आपल्याजवळच तपोभूमी आहे. तिथं दिवसभर बाबा लोकांचे गुरु राखायचे, कोणाचे बाण टाकायचे आणि रात्री तिथं त्या औदुंबराच्या झाडाखाली पूजा करायची. आणि तिथंच भगवान दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला. औदुंबर तरु खाली अवधूत साक्षात्कार झाला. आपण आरती म्हणतो आणि बाबांचं स्तोत्रही आहे. आपल्याला जे मिळालं, बऱ्याच वेळेस आपल्या गुणांनी बक्षीस मिळत असतात. लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, मग ते प्रपंचाला लावतात. पण जी मोठी माणसं असतात ते जे मिळालं ते म्हणतात आम्हाला मिळालं नाही, आमच्या ह्या सर्व कार्यकर्त्याला किंवा जनतेला मिळालं. आणि हे दीन दुबळ्याच्या सेवे करतात. बाबांना भगवान दत्तात्रयाने आशीर्वाद दिला, पण तो समाजाला त्यांनी प्राप्त करून दिला. व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असो. शेवटच्या श्वासापर्यंत बाबा हे सर्व काम करत आले आणि आपला शेवटचा अखेरचा निरोप घेऊन आपल्यालाही सुमार्गावर लावून आणि आपल्या सर्वांचं भक्तांचं ते आता कौतुकही पाहत आहे. आपण आज उद्या नसणार. मागच्या पिढीने जे केलं ते आपल्याला करायचं आहे. आपण जे करतो पुढच्या पिढीला करायचं आहे. आमुची ऐशी परंपरा म्हणे नाम याचा नारा. बरेच माणसं परंपरेनं काम करतात, पण नसलेलेच काम करतात. का म्हणलं तुम्हाला रस्त्यावर नीट चालता येत नाही काय? घेतलं काय तुम्ही? हा म्हणले सकाळी थोडस 1 कप भर घेतले. बर कधीपासून? नाही म्हणले आमच्या पूर्वीपासून आहे. पूर्वीपासून? तुमचे वडील घेत होते का? म्हणले हा. वडील केव्हापासून? म्हणले आजापासून.
म्हणलं आजोबा घेत होते का? म्हणलं केव्हापासून? तर पंजोबापासून. म्हणजे पंजोबापासून हे सगळी व्यसनाची परंपरा आहे. चांगली परंपरा ही संतांची परंपरा आहे आणि त्या परंपरेने आपल्याला सर्वांना जायचं आहे. यामध्ये सर्व मंडळी सहभागी झाले. आमचे सर्व हरिभक्तीपरायण आदरणीय सर्व संत मंडळी, गणपत महाराज आहेत, ससे महाराज आहेत, गिरिजनाथ महाराज, बाबासाहेब आदी करून सर्वांचे नाव नाही घेता येणार. आता माऊली इथं आलेल्या आहेत. ज्ञानोबरायांच्या कारभारामध्ये त्यांचा थोडा बोजा आहे. वैकुंठवासी सद्गुरू बंशी बाबा त्यांची आपलं दर गीता जयंतीला येथे येऊन आपल्याला ते मार्गदर्शन करत राहायचे. या भारत भूमीवर जिथं जिथं कुठं कुठं संत असतील त्या सर्व संतांचं हृदय एकच आहे. स्वभाव भिन्न असेल आणि स्वभावानुसार कधी कधी कृती भिन्न दिसेल, परंतु अंतःकरण एकच असते. सर्वांचं कल्याण झालं पाहिजे. आई मुलाच्या तोंडावरून हात फिरवते, काय असते मनात भाव? चांगलं झालं पाहिजे, याला आनंद वाटला पाहिजे. आणि कधी कधी दबाकात येते पाठीत, शिक्काच मारते असतात, आवाज येते, तरी सुद्धा आईच्या मनात तेच असते की मुलाचं कल्याण झालं पाहिजे. सांगून जिथं ऐकत नाही तिथं मग असा शिक्का येत असतो. शिकविल्या बोलाचा धरीशील ताठा, तरी जाशी वाटा येम पंथे. आता सध्या तर काल आहे असा आहे की आपण जर काय म्हणा वा वा लय शहाणा झाला, माहितच तुझं शहाणपण तुझ्या घरी ठेव, आम्हाला नको सांग. त्याच्यात आता मोठं मंदिर उभं करणं तुम्हाला बरं वाटत, बसा नगरचं भक्त मंडळ आलं. पण आता माणसं देवाकडे येतात. आमचे गुरुवारी भाऊसाहेब सांगत होते, माणसं भक्त म्हणून देवाकडे जातात आणि मालक म्हणून वर्तन करतात. येतात भक्त म्हणून, वागतात मालक म्हणून. आम्हाला कोण म्हणणार? आम्ही कसेही कपडे घालू, कसंही बोलू, काही करू, मग याच्यापेक्षा तुमच्या घरी करा ना. घरी नाही करता येत. घरी जर असं काय केलं तर आमची आई जड तर लाकूड घेऊन मागे लागेल. पण देवस्थान सार्वजनिक ठिकाण माणसाने एवढं त्याची सगळी चेष्टा लावलेली आहे की हे उभं करणं हे वेडेपणाचं लक्षण झालं असं वाटायला लागलं. त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे, पण तुम्ही मुस्लिम बांधवाच्या मस्जिदीत जाल, तिथं त्यांना स्वातंत्र्य नाही का? ख्रिश्चनाच्या चर्च मध्ये गेलं तर त्यांना का स्वातंत्र्य नाही का? शीख बांधवाच्या गुरुद्वारात गेलं का त्यांना स्वातंत्र्य नाही का? सर्व नियम पाळतात. आणि आपले नियम कुठं शास्त्रात आहे? आता तर कीर्तन राहिले बाजूला, हे झालं आमच्या नशीब हेच कीर्तन आहेत. एकदा तर अशी मंडळी भांडायला लागली, म्हणलं देव कुठं झोपत असते का? हे या लोकांचं नाटक आहे. 50ची नोट द्या म्हणले, आता देव देते ना आपल्या ताब्यात. म्हणजे पैशाने सगळं करावं. तुमच्याजवळ पैसा आहे, अधिकार आहे, पण अधिकार पैसा हा बाजूला ठेवून देवाकडे आपण सेवक म्हणून गेलं पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे, नाहीतर काही उपयोग नाही. ह्या सर्वस्वाचा त्याग हा सदाचरणातून प्राप्त होत असतो. आणि एकदा सदाचरणाची सवय लागली की मग न पावे ते का न ऐका, माऊलीची ओवी कशी आहे, न पावे ती दिठीची गाडी, न ऐकावे ती कानाची वाडी, आवाजची ती टाळी जिभची गा. जे पाहायचं नाही ते डोळे पाहत नाही, जे ऐकायचं नाही ते कानच ऐकत नाही, जे बोलायचं नाही ते आपलं वाचाच बोलत नाही. आवाजची ती टाळी जिभची गा. आपल्याला तर काही काम धंदा काही नसते, असं काही अर्वाजचे बोलतात माणसं, काही उपयोग नाही. दुसऱ्याबद्दल बोलत असताना त्या बोलणाऱ्याला असं वाटतं की हा काहीतरी सुधरण आणि मी खूप चांगला.
पण हाही चांगला ठरत नाही, तुझ्या सांगण्यामुळे तोही सुधरत नाही. पण हा वृथा अभिमान बाळगून आपण जर आपलाही नाश आणि दुसऱ्याचाही नाश करत असू तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून एकदा सदाचरणाची सवय लागली. स्वामी रामकृष्ण परमहंसाचं एका भक्ताने, भक्त जरी जवळ असले तरी ते परीक्षक असतात, सगळेच काही सेवा करणारे नसतात. काही लांबून पाहतात, काही जवळून पाहतात, काही कसं पाहतात, काय करतात काय नाही. असाच एक भक्त परमहंसाच्या जवळ गेले. म्हणले परमहंसाची खूप कीर्ती झालेली आहे, म्हणून त्यांनी झोपेमध्ये परमहंसाच्या हातापूर्वी ते चांदीचे ठोकळे होते, चांदीचा रुपया ठेवला आणि रामकृष्ण परमहंसाचा हात झोपेमध्ये असं झालं. झोपेमध्ये सातची करचरणी सांगती ज्ञान, एवढं त्यांच्या अनुभवाला आलं. म्हणजे भाऊसाहेब इथं राहायचे, त्यांना इतकं जप करायची सवय होती, हातात माळ नसली तरी बोट चालू होत. आमच्या हातात माळ आहे, बरं काय कुठे गेला होता, राहिली माळ तशीच. काय झालं, अमक्या झालं, काय म्हणत पाय त्याचा बेत आणि माळ जपून राहिला, काय उपयोग आहे काय त्याचा. संतांचे सर्व इंद्रियच त्या कामाला लागलेले आहेत, सदाचरण म्हणून त्याग त्यांना संभवत असतो. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की समर्पण निर्माण होत असत. नेमकं सदाचार आणि त्याग आणि समर्पण भावना ज्या भक्ताची असते तर ते भक्त पुरुष असो अगर महिला असो, सजाते विजाते हे पार्ट आहे, पण अंतकरण तर भक्ताचंच आहे ना. पण समर्पण वृत्तीने जगणारे जे भक्त आहेत, त्यागातून आणि या सदाचरणातून पुढे गेलेले अशा गोपिकांचं वर्णन तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. अशीच एक गवळण भगवंताशी समर्पित वृत्तीने राहणारी. भगवान सकाळीच गाय घेऊन जायचे वृंदावनामध्ये, सकाळी गेले की संध्याकाळी याचे दर्शन घडत नव्हते. दर्शनाचं निमित्त करण्याकरता वेगळे वेगळे सगळ्यांनी आपापले उपाय शोधले. काहीने आपल्या घरात पाणी होतं ते उल्लंडून दिलं, भरीला उल्लंडून अति पारतंत्र्य दुःखाला कारणे असते, अति स्वातंत्र्य सर्वस्वाला कारणे असते, सर्वस्व नाश होण्याला कारणे असते. जीवनात कोणाचा तरी धाक आपल्याला असला पाहिजे. ज्याच्या जीवनात कोणाचाच कोणाला धाक नाही ते जसं निर्बंध जीवन असते. मग बिन ब्रेकची गाडी होऊन जाते. घरून बाहेर जाता येत नव्हतं, कसं जाता येईल, भरलेले घडे रिकामे केले.
सासूबाईने विचारलं कुठं निघाले? म्हणले पाण्याचा पत्ता आहे का घरामध्ये? एक थेंब नाही. बरं जा. असंच आहे. घडा म्हणजे आपलं अंतःकरण. जोपर्यंत स्वार्थरूपी भुजबुर याच्यात भरलेली आहे तोपर्यंत देव काही याच्यात ठेवता येत नाही. पहिल्यांदा रिकाम कराय. हे रिकाम केलं की मग तिथं येऊनी गोपाळ राहते. तू कामने चित्त करारे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे. मन बुद्धी चित्त चित्त अहंकार हे चारी नाव भिन्न जरी असले तरी एकाच अंतःकरणाचा हा भाग. आपलं प्रतिबिंब आरशात दिसते हा न्यायच आहे. एक मनुष्य पूर्वीच नावी आताच्या नावाचं नाही. आता अलीकडे नावाच्या दुकानात 15 मला 40 50 हजाराच्या खुर्च्यात बसायला. दाढी हजामत करायला तुम्हाला मध्ये शेकड्यानेच पैसे लागतात. पण जुना काल होतं आथरायला. धोपटीमध्ये ते 2-4 वस्त्रे ते घासायचे. अनेक आरसा लाकडाची फ्रेम असल्या माणसं त्या अगोदर आरशात वर जातात. तो नावी बाबा वर पाणी टाकते. ते जर पाणी पडते तर रोज किती आरसे बदलतो माणूस. त्यावेळेस काही पैशाची एवढी पैशाचं दर्शन होत नव्हतं. मग तो पुसून घ्यायचा का हलवता खालचं त्याचं भिंगही निघून जाते. पाणी पडू काही नाही. आता ज्याला सवय मनुष्य आला दाढी हजामत करायला की तर आरसा असा पाहतात आणि याने पाहिजे काहीच दिसत नव्हतं. कोपऱ्या कापऱ्यात कुठं तरी दिसायचं. आरसा असून दिसत नाही. त्याने सांगितलं का तुमचा असा कसा आरशात दिसत नाही? मलिन कोणी केला? चांगलं दिसावं अशी जे आहेत त्यांनीच मलिन केला. पण जर प्रयत्न कष्टाने तुम्ही लोखंडाच्या तुकड्याला जर स्वच्छ केलं, एखादा लोखंडाचा पत्रा आला घासून जर त्याला स्वच्छ केलं तर त्याच्यात पाहून गंध लावून घे त्याच्यात. म्हणजे आरसा आपलं मुख पाहण्याकरता असून त्याच्यात दिसत नाही. आपल्या कृतीने तो मलिन झाला. आणि लोखंडाचा पत्रा हा काळपट आहे, त्याच्यात काहीच दिसत नाही. पण चांगल्या कृतीने त्याच्यात प्रतिबिंब उमटायला लागलं. कृती दोन्हीकडे आहे. पण कशी कृती करावी? बरीचशी माणसं घर तर आपलं बरोबर नीट राहतच नाही, परंतु गल्लीतले कधी नीट राहू देत नाही. हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि हे सगळे सामोपचाराने करण्याकरताच हे सगळे सत्संग असतात. आणि सत्संगामध्ये संत महंत आपल्याला हे सर्व सुविचार देत असतात. पूर्वीच प्रारब्ध इच्छा होती गोपिकांची की भगवंताचा आमचा कसा सहवास प्राप्त होईल दीर्घकाल. पण त्या ऋषी मुनींनी ह्या गोकुळामध्ये जन्म घेतला, तो गवळणीच्या रूपाने.
भगवंताचा सहवास प्राप्त व्हावा। अनेक देवदेवतींनी संतांनी गोपाळाचे रूप घेतलं आणि भगवंताच्या ह्या क्रीडा सुरू झाल्या। भगवान गाई घेऊन जायचे। आता इकडे घरात पाणी नाही म्हणून काहींनी त्या काही गवळणींनी पाण्याचं निमित्त केलं, काहींनी धुण्याचं निमित्त केलं आणि काहींनी दही दूध विकण्याचं निमित्त केलं। अशीच एक गवळण तुकोबाराय म्हणतात, संत ज्यांच्या रूपाने ज्यांचं कोणाचं वर्णन करत असतात त्या वेळेस ते संत असतातच। तुका म्हणे तधी होतो आम्ही। ज्या गवळणीचं तुकोबाराय वर्णन करतात त्यावेळेस तुकोबाराय सुद्धा गोपाळाच्या रूपाने होतेच तिथं गोपाळात। ज्याला सगळं वर्णन करता येते तर नामदेव महाराजांची समाधीचे अभंग जर पाहिले आपण सगळे तर वाचल्याबरोबर असं वाटतं की आपण त्यावेळेस हजर आहोत असं वाटतं, कारण ते प्रत्यक्ष हजर होते आणि त्यांनी तो सर्व तसा भाग लेखणी वाटे आपल्या अंतःकरणातून बाहेर काढला। तुकोबाराय त्यावेळेस होते म्हणून त्या गवळणीचं वर्णन करत असताना सर्व इतंभूत सगळं माहिती असल्यामुळे लिहिल्या जातात की ह्या गवळणीची अवस्था कशी होती। त्यांच्या जीवनात फक्त त्यांना समर्पणच महत्व, करायचं ते करणे ते नाही आता देवा विना एक विषय तो सकळांचा त्यांची कीर्ती गायली, त्यांची म्हणजे कोणाची, ज्यांचा विषय हरी झाला त्यांचा। मग हरी विषय ज्याचा झाला पण व्यवहारामध्ये हरीच्या निमित्त आता इथं सगळे माणसं आपण दर्शन करता आले, पण दर्शन करता आले म्हणून देवाची तुमची गाठ झाली का? पहिल्यांदाच हाय इकडे बा, इकडून जाऊ नको, इकडून जाऊ नको असे संबंध येतातच ना। या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं। पण एखादा माणूस तुझ्या बापाचा आहे का आणि मग त्याच्याने पण तुझ्या तरी आहे का कसंही करायला? अरे राम राम राम, काय काय माणसं, मोठी माणसं लक्षात घेतात। मागचा मनुष्य म्हणतो मोठे साहेब त्यांचे नियम आहेत, त्यांना ते नियमात पाळलं पाहिजे, कारण नियमाला बांधलेले आहेत, त्या नियमाचे जसे मोठ्याचे नियम आहेत म्हणून आपण वागलं पाहिजे। आता एखादी आपली भगिनी आहे, शुभमंगल सावधान विवाह झाला, आपल्या पतिदेवाविषयी आवड आहे हे बरोबर आहे, पण पतिदेवाची जी भगिनी आहे नंदबाई काय म्हणतात ना, ननंद, अशी काटेरी झाड होतं की कधीच बरं पाहत नाही। सतत गाराने, सतत शिव्या देणं, सतत वाईट म्हणणं। पण ते आले पतिरास की बहिणीचे नाव घ्यायचे, कुठे आलं, जेवलं की नाही, चहा दिला की नाही, नाहीतर करायला लावायचं, मनात नसं पण आता मालकांचं आवडीचं आहे ना, त्यांना दिलं पाहिजे।
त्यांच्या आवडीने आवडी तरी देवदेव करायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे. असं कसं काय आम्ही देवदेव करू, लोक आमच्या मागे लवकर मागे लागतच असतात. देवाचा याच्यात काहीतरी संकेत आहे, विनाकारण नाही. मग जर त्या भगिनीने ठरवलं की तुम्हाला काय लागलं, चहा दूध रात्री अपरात्री कधी मागा मी देईन, पण तुमच्या बहिणीला जीव गेला तरी देणार नाही, मग मालकाला आवडेल का? नाही नाही, उलट म्हणायला पाहिजे माझा जीव गेला तरी चालेल, पण तुम्ही म्हणसाल त्यांना मी सगळं हे आदरात ते करायचं काम करत. तसं एकदा देवदेव करायचं ठरवलं ना, मग एक हे सगळे खास खडगे येतच असतात. ते एक लक्षात घ्यायचे की त्यांच्या आवडीने देवाला आवडतातच ना. आता आपण सगळे वारकरी आहे, चोर सुद्धा आले काय, काल बरेच 2-4 माणसाला प्रसाद दिला, मग ते सुद्धा देवाला आवडतातच ना. मग आवडलं म्हणून जवळ केलंय. एका आईला 4 मुलं आहेत, एक कीर्तन करतो, एक कीर्तन भजन करतो, आणि एक कुठंतरी चांगलं सामाजिक काम करतो, आणि एक नुसतं चोऱ्या माऱ्याच करतो. आईचे 4ही मुलं आहेत, परंतु चोऱ्या माऱ्या करणारा जो मुलगा आहे त्याच्यावरही प्रेम आहे. बाकीचे बंधू म्हणतात, आई म्हणलं की तुला काय काय अक्कल आहे की डोका आहे की नाही, काय मरू दे त्याला, तो तुरुंगात जातो येण्याकरता आणि येतो तो जाण्याकरता, सारखा गुन्हेच करत असतो ना, त्याचं कशाला नाव घेतो. पण देवाला सगळेच आहेत. विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते, पोषितो विश्वाते मनोरिया. चोराला सुद्धा का प्रारब्धानुसार सांभाळ करणं हे देवाचं काम, पण कुरकुर करणं हे आपलं काम आहे. जोपर्यंत कुरकुर थांबत नाही तोपर्यंत आपल्या अंतःकरणातला परमार्थ स्थिर होत नाही. जेवायला बसला, कालवण तिखटच झालं, दुसऱ्या दिवशी कमी तिखट टाकलं, आज फिक्कच झालं, तिसऱ्या दिवशी पाहिलं अळणीच झालं. ते बाई कंटाळली, चटणीचं गाडगं, मिठाचा डबा, तेलाचं डबा भरणी, आणि तुपाची चाळी, काय कमी असेल ते घेत जा त्याच्यात. अशा पद्धतीने केलेलं आहे. थोडे ऍडजस्टमेंट आहे की नाही. सगळं सारखं होत नाही ना. किती मनुष्य जरी हुशार असला तर आजचं उद्या होत नाही. हा, हॉटेलामध्ये मात्र होते. एक मनुष्य हॉटेलात, दुसरं येते आपल्या पुढे, हॉटेलात गेला, म्हणले भाऊसाहेब, मालकाला म्हणलं काय, मागच्या आठवड्यात आलतो म्हणले आम्ही भजे, काय भजे चांगले होते, अगदी तसेच भजे द्या म्हणले, काळजी करू नका तेच देतो. नेमकं लोक इथे ना आपल्याला काहीतरी कार्यक्रम होता, ते भजे बरेच शिल्लक राहिले, त्याने टोपलीत ठेवलं, थोडस ऊन दिलं, आणि भजे खाणारे माणसं आले की त्यातले 10-5 काढायचे, कुस करायचे, थोडस पीठ तेल टाकलं, उकडलं की वा काय भजे आहे. 8 दिवस झाले, ज्यांनी तर बरं भजे खाणारा मनुष्य हा कार्यक्रम करून गेला होता. बहुतेक अशा माणसाला भजे जास्ती आवडतात. आणि मग म्हणाला, वा भाऊसाहेब काय भजे आहेत म्हणले, मागच्या सारखे म्हणले, मागच्या सारखे नाही, मागचेच आहेत. विनाकारण पैशाची बर्बादी करण्याची चाळे असतात. कोणी एखादं म्हणा, वा वा करायचं असेल तर कर, योग्य ठिकाणी केलंच पाहिजे. पण एवढ्या पैशात जर आमच्या आईला काही आणून गेलं घरात तर किती चांगलं सगळं केलं जाईल. असं जाऊ द्या, हा स्वतंत्र विषय आहे. कुठून आपण बाजूला गेलो, एक विषय तो सगळ्यांचा. अरे त्या बहिणीपासून गेलो बाजूला, असंच होते, काही असलं की विनाकारण दुसरीकडे जाते माणूस. तर ती भगिनी विचार करत नाही की आपल्या मालकाचं प्रेम बहिणीवर आहे ना, बहिणीवर. मग ते म्हणतील, ते बोलले नका, ते बोलले काय आपल्या अंगाला छिद्र थोडंच पडतात. पण देवाची सेवा करत असताना जेव्हा कधी कधी असे प्रसंग येतात, म्हणून त्यांच्या आवडीने आवडी इतरी, हे सगळे प्रसंग पाळून व्यवहारी करत होते त्या गवडाने. आणि भगवंताविषयी अंतःकरणे तेव्हा गोविंद गोविंद
नाही, काही उरू नेती उरी, तुका म्हणे हरी काही उरून काही उरू नेती उरी. आपण तर देवाच्या पेटीत पैसा टाकायला लागला की बाजूला हे काय फटका असला का मग फटके नोटा चोपडे पैसे वेळे पोरं जाऊ द्या देवाला. आता आमदार साहेब बसले इथं चांगले असलं का नाही, मग आमदार साहेब पाहायचं नोकरीच, पण घरी खूप ते करणारा त्रास देणारा बाबा जा घेऊन याला बरं बाबाला जे आहेत ते सगळे अशा असं अर्थ नाही. गोविंद रूप काय व्यवहार भक्त जरी देवाची भक्ती करत होते व्यवहार सोडवत नव्हते. व्यवहार हा व्यवहारासारखा करावाच लागतो, फक्त त्याच्यातून चित्त काढायचं असते, मन काढायचं असते. एक मनुष्य व्यवहार करणारा होता, चित्त जर त्याच्यातून निघितल्याने कशी हानी होती. एक तर याने काय केलं, वांगे साधा व्यापारी होता, उद्योग करणारा, वांगे घेतले अर्धा क्विंटल चांगले, अर्धा क्विंटल खराब घेतले, ते मिक्स केले आणि वर वर पोत्या चांगले टाकले, जास्ती भावाने तर विकायला लागला. पण ते वांगे घेताना बरीच माणसं सगळे विचार करत होते की असे कसे निवडून घेत होते, याला बोलतही होते, कधी चांगलंही म्हणत नव्हते. एक तर ते पहिल्यांदा सगळं सहन करायचं, आणि हे सगळं सहन करूनही पुन्हा त्याचा काही फायदा होते की नाही याचं काही सांगण्याचं काही कारणच नाही. आणि हे सगळं नासक कुसक देत राहिल्यामुळं त्याचं काही त्याला काही घडत नव्हतं, त्याच्यातून कोणी घेतच नव्हतं. मग एक दिवस घरी आला, एक तर ते पोत डोक्यावर आणलं, चिडचिड सुरू झाली. मुलगा आला पहिले बाबा बाबा करत, त्याला वाटलं काही खावडला असेल, 2 दिला ठेवून. मंडळी आली, म्हणली विनाकारण का मारलं, त्या मंडळीला मारलं. बाहेर ते मडके होते खापराचे भांडे, ते काठीने फोडून टाकले. कशा करता, पैसा मिळाला नाही, उद्योग चांगला झाला नाही, एवढं ते चित्तात बसलं होतं की आता काही अर्थ नाही. लाभ हानी तर चालूच असत. व्यवहार करायचा पण त्याच्यात फार चित्ताशिवाय तर होत नाही, हा एक भाग आहे. फक्त त्याच्यात अधिक चित्त घालता कामा नाही, लक्षपूर्वक करायचं एवढं. त्या गवळणीला व्यवहार सोडता येत नव्हता, पण दया दुधाची विक्री करण्याकरता मथुरेला जावं लागत होतं. दुडीवर दुर्डे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, तव तव हासती मथुरेच्या. ज्याला ही अवस्था प्राप्त झाली नाही त्यांना ते सहज हसू वाटतेच. त्या गवळणीने काय केलं, मथुरेत गेल्यानंतर दही दूध जे होतं जवळ दूध ते दिलं तर, पण पैसे घ्यायची आठवणच नाही, विसरून गेले ना सगळे. आणि आता त्या घड्यामध्ये दूधही राहिलं नाही, आणि आता काही समोर उद्योग दिसत नाही, पुन्हा परत घरी गेलं पाहिजे.
पण आता घरी जाताना घरी जाण्याचा रस्ताही तिला दिसेना असा मैं भूली घर जाने मैं भूली घर काळजीपूर्वक घरून बाजारात जातात. 8 दिवस मुलं काम करतात, मंडळी काम करते. जाता जाता मुलगा पुढे जातो, बाबा मला आज काय खाऊन आणणार? आज जिलेबी आणणार. बर. मंडळी म्हणते आपल्या घरात अमुक अमुक नाही ते अगोदर आणणार. बर. दोघांची कामाचे पैसे घेतो. शहरात गेला की पहिल्यांदा कार्यक्रम करतो. दुपारी पुन्हा संध्याकाळी, मग संध्याकाळी सगळे निघाले तर मग याला वाटतं आपल्याला घरी गेलं पाहिजे. बाजारचं गाव राहते 2-4 किलोमीटर आहे, आपलंही गाव राहते 2-3 किलोमीटर. त्याला सुधरतच नाही कुठं जावं ते, कुठंतरी झुडपात पडतो. हे माणुसकीहीन लक्षण आहे. जो जिथून आला त्याने तिथं निमूटपणे गेलं पाहिजे, हा निर्णय नेमच आहे. आता त्यालाही घरी जायचं सुधरत नाही. त्याचा एक कोणीतरी मित्र भेटला त्याला, अरे बाबा काय रे, अंधार पडून राहिला अजून कसं काय घरी गेला नाही, तुला घरी जायचं नाही का? तो म्हणतो मला जायचं. आता आम्हाला काही ते केशव बाबाच्या भाषेत सांगता येणार नाही. तू गाव असतं तर सांगितलं असतं ते उकडेकर बाबा, ते बरोबर सांगतात. ते म्हणले मला घरी जा वाटते पण घरी जायचं सुधरत नाही मला. का सुधरत नाही? मादक पदार्थ घेतला. मग साध्या मादक पदार्थाने तुम्हाला नित्याचं घर आहे ते कळत नाही. आणि एकदा ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी, ब्रह्मरस घेई काढा. हा ब्रह्मरस ज्याने सेवन केला मग त्याची किती नशा असेल हे जावे त्याचे वंशा तेव्हाकडे. त्याला मग आपोपर भाव राहत नाही. समशत्रूचे मित्रेचे तथा माना अपमान हो, ही सगळी अवस्था त्याला प्राप्त होत असते. तया बंधू कोण कायाचा, सर्व एकत्र त्याला येत असते. आणि ज्ञानदेवा घर चिदानंदी, संकुचित भावना जी असते ती व्यापक होऊन जाते. भगवंताचं तत्व लक्षात येते. अनुरेणुया आणि महत्व मैया. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, का म्हणे आता नाही. विठ्ठल विस्तारला जिनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल अंतर बाहेर रंगून गेले विठ्ठलची. मन हे झाले, मन हे झाले,
पूर्ण विठ्ठलची श्रीरंगा वाचोनी आधार घ्यावाच लागतो. तसही ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता हा मी माझेपणाचा आणि यातिकुळाचा थोडा आधार घ्यावा लागतो. पण पांगुळ गाडा घेतला चालता आलं म्हणून काही 80 वर्ष म्हाताऱ्यांनी पुन्हा पांगुळ गाडा नाही हात लावून चालायचं. यातिकुळाचा हा विसर पडून जा. हा समष्टी वेष्टी समिष्टी विचार आपण पाहतो. आपण हे बाबांचं सांगणं येत रामाला कुठं जात आहे, रामाला कुठं गोत आहे, सगळे एक आहेत. मग बाबांच्याच त्या आशयाचं आपण वाक्य तिथं लिहिलं आहे महाद्वारात. हिंद देश की निवासी सभी जन एक आहे, रंग रूप वेश भाषा आहे चांगलं. पण माणसाच्या पद म्हणायला लागलं. पदाचा अर्थ चांगला आहे, पण कीर्तनात पद म्हणणं हे काही असं उचित होत नाही. अर्थ घ्यायचा आपल्याला. पण सर्व जाती धर्माच्या माऊलीची ओळी आहे. बिंदुले पडल्याशी कशी ओळी आहे? जाती धर्मे पडे बिंदुले. बिंदुले म्हणजे लक्षात आलं ना आपल्या. तुम्ही लिहायला लागले. मग काय पेन असतात ते वक्ता म्हणते त्याला. वक्ता ते शाही सोडतात एकदम अचानक. पण हा लिहित होता, चांगलं पत्र लिहिलं, पण एकदम त्या पेनातून ठिपका पडला आणि चांगलं वाक्य होतं त्याला ते दिसे ना. त्या शाहीमुळं लक्षात ये ना काय लिहिलं आपण. तर यावा ठाला विचारा तुम्ही आम्ही खेडी मेडी गला जाती व्यक्ती पडे बिंदुले कशी ओव्या महाराज आहे का? ते बिंदुले पडलं म्हणजे खालचं दिसत नाही ना. ज्याने लिहिलं त्यालाच दिसत नाही. मग ते बिंदुले काढून टाका, पुढचं आतलं खालचं अक्षर चांगलंच आहे ना. तसं जाती धर्माचे बिंदुले पडलेले आहेत आपल्या मानवतेवर. आता साहेब बसले इथं, काय हरकत नाही बोलायला. सरकार काढायचा प्रयत्न करते, पण सरकार या बाजूने काढते आणि दुसऱ्या बाजूने दगड ठेवते. जाती धर्म नष्ट व्हावे असं वाटतात, पण जाती धर्माला बळकटी देण्याचं काम कधी कधी मोठ्या माणसाकडूनच होते. वृत्तीतून एक काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तसं अवस्थेला एकदा मनुष्य पोचला की तो पुरुष आहे का स्त्री आहे का लहान आहे का मोठा आहे, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, त्याला फक्त एकच माहित राहते, हम भगवान के है और भगवान हमारे है. बस. मीराबाई म्हणतात ना, मी राखे प्रभू माझे प्रभू. जनाबाई म्हणतात माझा हा विठ्ठल. देवाविषयी माझेपणाची भावना निर्माण झाली. तुम्ही माझा मुलगा, माझी पत्नी, माझं घर, माझं दार, माझी संपत्ती सगळं म्हणता, तेवढ्याच प्रेमाने फक्त देवाला माझं म्हणता आलं पाहिजे. म्हणून हे प्रशिक्षणाकरता तुम्हाला पाठवलेलं आहे. पण आपलं आयुष्य जाते माझं माझं कवाड ओझ. अशात सगळं आपलं आयुष्य जाते. त्या गवळणीची अशी अवस्था होती, समर्पण वृत्तीने ती जगत होती. काय दिलं हे कळत नव्हतं, काय घ्यायचं हेही कळत नव्हतं.
आली मथुरेमध्ये, आता जाव कुठं हेही कळत नाही. बस एक देवाचं ध्यान लागलं. सार मै भुली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट. मथुरेचा हाट म्हणजे बाजार, दोन्हीचा हाट भरले घनदाट, अपार मिळाले वारकरीले. बाजाराला हाट म्हणतात. तेव्हा मथुरेच्या बाजाराला चला चला मथुरेच्या बाजाराला, असं सगळं प्रौढणी आहे. पण त्या मथुरेच्या हाटाला बाजाराला ती गेली, परंतु घरी जाण्याचं तिला काही कळत नव्हतं. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा. तर इथं तुकोबारा सांगतात गोरस बेचन आई हाट. पण ती गवळण दुसऱ्याची बोलत नव्हती. हे काना, हे मनमोहन रंजना, अरे तुझ्यामुळे ही अवस्था प्राप्त झालेली आहे. तू एवढं सगळी आम्हाला मोहिनी लावलेली आहे, मोहून टाकलेलं आहे. तुका मने छंदे मने मोहिले. आता मला काहीच सर्वस्वच मी विसरलेल्या, काही सुधरत नाही. दुसऱ्या चरणात सांगतात काना रे माझ्या कानोबाचे तुम्ही नाव भरिया, हृदयाशी धरुनी याशी खेळावया. साहित्य म्हटले गोड वाटते जरा. माझ्या कानोबाचे नाव भरिया, जोड प्रेमाने बोलायचं मग वर न्यायचं सगळं. माझ्या कानोबाचे नाव भरी घ्या, हृदय धरून अशी खेळावया, अंतःकरणात याच्याविषयी जिवाळा प्रेम राहू द्या. बरेच माणसं मुलांना खेळवायला नेतात, तिकडेच बिबे भरून पाठवतात, काहीतरी करतात. पूर्वी लहान मुलाचं प्रेमाचं नाव काना म्हणायचं. काना नंतर काही दिवसांनी काल बदलला, बाळू म्हणायला लागले. बाळू कुठे गेला? बाळू आता आपली बाळू आहेत त्याच्यानंतर थोडा काल बदलला, पिंटू आला. पिंटू. आता काना गेला, बाळू गेला, पिंटू गेला, आता पिल्लू आलं.
कोंबडीचा आहे का कुत्रीचा काही समजत नाही. शिष्टाचार हा भ्रष्टाचार होऊन आला काही समजतच नाही. कोण कोण कोणाला म्हणायचं आता. इथं कोणी असेल तर आमच्या भगिनी बऱ्याच शिव्या देते ना आम्हाला. मला शिव्या द्यायचं द्या बाबा, काही होणार नाही आम्हाला, काही हरकत नाही. जसा काज असेल वार येईल तसं उपना. पण लय जर वावटोट फिरायला लागले थोडं थांबा ना. वावटोडीत जर तुम्ही उपणायला लागले तर काहीच उपाय नाही. जसं टाकलं तसं पडल खाली. हे शिष्टाचाराचं फॅशनचं हे वारं येत असत. जे मध्ये वारं आलं तर सगळ्याला लुंग्या, नागरा मागे वखरा मागे लुंग्या. आता जे वारं आलं तर त्या अपुऱ्या पॅन्ट्या, धड लांबही नाही धड कशी. हे अशुभ आहे, अशुभ. देवाच्या दर्शनाला जाताना वस्त्र सुद्धा शुभ असलं पाहिजे. जाऊ द्या, स्वतंत्र विषय आहे. काय की मंडळी म्हणतात आम्ही येऊ की नाही दर्शनाला. सगळ्या स्वरूप आहेत. स्वातंत्र्याचा अवश्य फायदा घ्या, पण स्वातंत्र्य हे सर्वस्वाला नाश ठरणार नाही याची काळजी घ्या. गवडण म्हणायला लागली, हे काना मनाला मोहून टाकणार. काना काय मन मोहनला सबही विसरू. सर्वस्वाचा मला विसर पडला. तुझ्याशिवाय मला दुसरं काही दिसत नाही. जिकडे पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐशिया प्रचिती रसाचा उतला भाव. म्हणून भक्ता माझी राव. समहात्मा सुदुर्लभाचे वर्णन केलेलं आहे. आपणा सकट संपूर्ण विश्व वासुदेव ज्यांना दिसते ही अवस्था त्या गवडणीला प्राप्त झाली. तिकडे तिकडे सगळं गोपाल काना कृष्ण दिसायला लागले. निराभास पूर्ण झालो. सद्गुरु जोग महाराजांचा आशीर्वाद घेऊन तयार झालेलं जीवन आहे. सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेचे महाराज आहेत तरी अजूनही ते विद्यार्थी समजतात. जोग महाराजांचं चरित्र एवढं सुंदर लिहिलेलं आहे महाराजांनी. आता स्वामी महाराजांचं चरित्र लिहून राहिलं. सगळ्यांना काही ना बोलता येते लिहिता येत नाही, काही ना लिहिता येते बोलता येत नाही, काही ना बोलता येते लिहिता येत नाही, काही ना दोन्ही जमत नाही. महाराजांचे खूप कष्ट आहेत. गोड अशा त्याच्यात सगळं आणि सर्व अवस्थेमधून लिहितात. प्रमाण काय प्रमाण आपलं निराभाष्य पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास. किती सुंदर समर्पक प्रमाण आहे. त्या गवळणीला बस दुसरं काही दिसत नव्हतं. सर्व गोपाल दिसायला लागला. कानारे मन मोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. सगळ्यांचा आता विसर पडलेला आहे. त्या गवळणीने विचार केला काय हरकत नाही, तुकोबारा वर्णन करतात, चाला म्हणलं आता घरी तर गेलंच पाहिजे ना. कसं पण आता पुढं पाव
पाऊल टाकाव तर तोच आहे, मागे टाकाव तर तोच आहे. कहा पकड़ाऊं देखे कहा पकड़ाऊं मागे पुढे चारी बाजूने बस सगळं जसं दिशा तोच दिसायला. प्रेमाने समोरची व्यक्ती सर्वत्र दिसते किंवा द्वेषाने दिसत असते. कंस भगवंताकडे द्वेषाने पाहत होत. काय जेविता बोलता शेजेशी पै निजे आला आला मज मारा. खाताना पिताना बोलताना आठवा वैरी आठवा वैरी आठवा वैरी ध्यान लागलं. भीतीमुळे ते दिसत असत. छत्रपती शिवरायांचा घोडा काय नाव, त्यांचे घोडे ते पाण्यात दिसत होते म्हणजे भीतीमुळं. आणि इकडं प्रेमामुळं त्या गवळणीची समर्पण वृत्ती तयार झाल्यामुळं सगळाच तो दिसायला अन्न घन काय आकाशासह सगळं तो दिसायला लागला. तुकाराम महाराज म्हणतात त्या गवळणीची अवस्था पाहून तर मी तर थकीतच झालो. ओ तो थकीत ओ तो थकीत
बऱ्याच वेळेस माझी एक पंगत होती, लाडूची पंगत. एका माणसाला लाडू खूप आवडत होते. एका मागे एक जर लाडू करून बाकीचं काहीच घेतलं नाही त्याने. भात नाही, आमटी नाही, चपाती नाही, लाडू मागे लाडू, लाडू मागे लाडू. मोजून 70 खाल्ले. दुसरा मनुष्य म्हणाला, आपण तर थकीत झालो बा त्याचं पाहून, कसं काय बसले एवढे पोटात. दुसरा म्हणतो तू झालं, पण माझ्या शेजारचा म्हणलं मी काल बाजारच्या दिवशी गंमत पाहिली, सकाळपासून जेच बंब सुरू केला, जवळजवळ 8-10 बाटल्या घेतल्या पण त्याला चक्कर सुद्धा आलं नाही. आपण थकीत झालो. म्हणजे काहीतरी आश्चर्य वाटतं की नाही. तुकोबाराय म्हणतात मी थकीत झालो, किंवा ते गवडणी थकीत झाली त्याला काही सुधरेन असं झालं. कशामुळे झालं? अंतकरणात जी भीती होती पहिली माना अपमानाची, ती ईश्वराच्या समर्पण वृत्तीने नष्ट झाली आणि मग तो धोका संपून गेला. जोपर्यंत धोका आहे, एखाद्या माणसाचे जर पैसे असले, रस्त्याने जर चालला, कोणी जरी नसलं तर असं कसं काय, एकाने विचारलं का कसं काय, नाही मला असं वाटलं काय. असं रामदास स्वामींनी वर्णन केलं अशा माणसाचं. वाजे पाऊला आपुले म्हणे मागे कोण आले. चालता चालता त्याचीच चप्पल वाटते, फटक फटक, त्याला वाटते आलो कोणीतरी. आणि थोडे सांज वेळ झालेली असते, अंधार प्रकाश, एकाने झाड तोडून नेलेलं असते, बुंदा असतो बुंदा,
तो असा माणूस दळल्यासारखा दिसतो. झाड झुडूप देखिले जीवे वाटे कोण आले, रामी रामदासा सांगे खून भीतो आपण आपण. आपलीच आपल्याला भीती वाटते. ह्या भीतीमुळे माना अपमानामुळं आपला सर्वस्व आपण आपल्या जवळच गमावत असतो. त्या गवळणीला जी भीती होती घरी कसं जायचं, आता ती भीती संपून गेली. गोरक्षनाथाचं आपण चरित्र ऐकतो ना. मच्छिंद्रनाथ महाराजांना ज्यावेळेस ते आले होते, त्यांच्या एक सोन्याची वीट दिली होती. चरित्र सगळ्यांना माहिती आहे. थोडं लांब गेले की मग गोरख ह्या कोई डर आहे. गुरु महाराज असं कसं काय विचारतात, ज्या जर आहे वा डर आहे. आपल्याजवळ काहीच नाही तर भीतीचं काय भीती बाळगण्याचं काय काम आहे. म्हणजे जिथं काहीतरी आहे तिथं भीती असते. तसं या गवळणीला अगोदर भीती वाटत होती लोकव्यवहाराची, पण आता ते सर्वस्व आपलं जीवन आणि जे जे काय असेल ते ईश्वराला आणि भगवान आता सर्व गोपाळांना घेऊन एक क्रीडा करत होते. कंसाने तिथं सुद्धा जाऊन या सगळ्यांचा नायनाट करावा म्हणून विचार केला. राक्षस पाठवले, वेश बदलून पाठवले. आपल्या भारतीय संस्कृतीवर बरीचशी माणसं पडद्याआडून आपला सगळा नाश करण्याच्या मागे लागलेले आहे. आपण सावध राहिलं पाहिजे. कधी फॅशनच्या रूपाने, कधी शिष्टाच्या रूपाने, कधी समतेच्या रूपाने, अनेक अनेक कारण आहेत. आपल्या वृत्तीतून समता प्राप्त झाली पाहिजे आणि राहण्यातून सात्विकपणा निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत समाजामध्ये सात्विकता निर्माण होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या चालीरी ह्या उलाढाल चालूच राहणार आहे. म्हणून आमचं खाणं सात्विक, राहणं सात्विक आणि कृती सात्विकच होणार आहे. आजे पंजे गेले त्यांचं काही नाही. विद्यमान पिढीवर ही जबाबदारी आहे की पुढची पिढी तरी हे सात्विक खानपान जगून जगावी, खाऊन जगावी, सात्विक लेणं लिहून जगावी, सात्विक कार्य करणारी व्हावी. जे समाजाचं काम करत असते, जे देशाचं राष्ट्राचं काम करत असते, हा आमचा तो तुमचा असं म्हणण्याची काही आवश्यकता नाही. सर्वांच्या हिताकरता जे झडतात ही खरी सात्विकता आहे. त्यात बरेच माणसं सात्विक असतात, काही बोलत नाही, काही नाही, पण कोणाचंच बरं पाहत नाही. कृतीतून तर आहेच, परंतु मनातूनही हे सगळे विचार दृढ होण्याकरता मग अशी बोलल्याप्रमाणे समर्पण वृत्ती लागते आणि ती गोप गोपिकांची होती. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या अशा वृत्तीने भगवंताजवळ राहत होते. भगवंताने हे सगळे दैत्य वेळीच ओळखले, नाव रूप बदलून आलेले. अवघी दैत्य खानी वधिली. पेंद्या म्हणतो देवा भुका लागल्या, झाली आता वेळ म्हणते आणा आपापल्या शिजोऱ्या. आता आपली वेळ काय आपला 8 ते 10 कीर्तनाचा टाइम होता, आता 10:30 झाले. भूक तर काही नाही, आता थंडीच वाजते म्हणा. थंडीमुळं माणसं लवकर येते नाहीत. काल यात्रेचं आपण पाहिलं की थंडी संपल्यानंतर मग माणसं हळूहळू आली. मग आता तुम्ही जसं आलं तसं थंडीला या वाटलं, तिने कोणाच्या घरी जायचं. मग आले बरी आहे ना. थंडी या ठिकाणी थंडीचा जरी हा प्रसंग असला तरी सर्वच जाती धर्मातील बांधव. काल आमचे ते दैगावचे चाचे आले, आपलं नगरचे पुढे आहे. आता अतुल महाराज हे सगळे आमच्या मंडळीने माहिती. तिथं पालखी गेली बाबाजी की जेवढे सगळे मुस्लिम बांधव, भगिनी, माता सगळ्या पहिल्यांदा दर्शनाला यायचे. पालखी वाट लावायला सुद्धा सगळे लहान मोठे यायचे. त्यांच्या मुलीला जावायला बोलून घेत होते. ते काल इथे येऊन गेले. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने, आपापल्या रीतिरिवाजाने, आपापल्या धर्माचरणाने वागावं. पण आपल्याकडून कोणाचा बाण कोरला जाणार नाही याची काळजी घ्यावी. एकाने दुसऱ्याला धक्का लावणं हे अशोभनीय आहे.
आणि आपल्या सर्व संत मंतांनी कधीच सांगितलेलं नाही. धक्का लावून जो काही ज्याची वाढ केल्या जाते त्याला धर्म म्हणत नाही. रक्ताची पूर लोटून जे निर्माण केला जाते त्यालाही धर्म म्हणत नाही. माणसं मारून जे केला जाते त्यालाही म्हणत नाही. माणसं जगवायचं, जीव और जीने दो. तुम्ही जगा आणि आम्हाला जगू द्या, हे तत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असल्यामुळं म्हणून यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणास. सर्व जाती धर्मातील बांधव कालच्या या सर्व महोत्सवामध्ये उपस्थित राहिले. सर्वांचं अभिनंदन. पण आलेल्या भक्तांची सेवा करण्याकरता आपले जे सर्व स्वयंसेवक आहेत, स्वच्छता मंडळ आहे, स्वयंपाक मंडळ आहे आणि कर्मचारी मंडळ आहे, त्याचप्रमाणे नियोजन मंडळ आहे आणि कार्यक्रम आपले धार्मिक कार्यक्रम पार पाडण्याकरता आपले सर्व संत मंत गायक वादक आहेत. सर्वांचं आम्ही देवस्थानच्या वतीने अभिनंदन करतो. आता तुम्ही खूप सगळं करत राहिला, हे जर नसतं तर मग हे थांबलेच नसते इथे. पण म्हणजे अन्नदान करणारे जे भाविक आहेत त्यांचं डबल अभिनंदन करू आपण. सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. बाकी सर्व अन्नदान करणारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. तांदूळाचं जे काम आहे ते गोरे साहेब करत असतात आणि आता त्याला जोड घुगरेची जे असते 2 वर्षापासून सुरेश पाटील आपले श्रीरामपूर, या सर्वांचं आपण अभिनंदन करूया. विद्युत रोषणाई ज्यांनी केली आमचे पवार साहेब, पहिल्यापासून हे काम ते करतात. दरवर्षी काय काय नवीन करतात, काय काय करत नाहीत, हे सगळं त्यांना पाहायला चांगलं वाटते. पण बराचसा टाइम त्यांचा जाते. शिपाई मंडळी आहेत, पोलीस मंडळी, होमगार्ड, या सगळ्यांचंच अभिनंदन. भक्त निवासला आपले जे सर्व कर्मचारी आहेत त्यांचं अभिनंदन करतो आम्ही. तुमच्याकडे 2 पाहुणे आले तर तुमचं जीवावर येते कपडे उचलणं टाकणं. हे रोज 1000-1500 लोकांचं काढायचं आणि टाकायचं, पुन्हा ते असंच झालं तसंच झालं. आता राम राम, ज्याच्या नशिबी आले त्याच्या आलं. म्हणून सर्वांचंच आम्ही अभिनंदन करतो. आणि ह्या दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेला. वायरमन मंडळी सारखं काम करून आलेलं आहे. बऱ्याच वेळ कधी चालू याच्यात लाईन बंद पडते, चालू याच्यात ते काम करतात, जीवाला काही धोका होईल याचाही विचार करत नाही. आणि पेंद्याने सांगितल्याप्रमाणे भगवंताला म्हणायला लागले, प्रभू भूका लागल्या, बरं आणा आपापल्या शिदोऱ्या. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या आणल्या. खडकी सोडलेल्या मोठा खडकावर गोलाकार बसवलं, सर्वांचे पदार्थ एकत्र केले, त्याचा काला तयार झाला. काला याचा अर्थ काला आणि होय वाला. मी तूपणातून वाला होणं, वेगळं होणं, त्याच्यातून सुटका करून घेणं, जीव ब्रह्माचे सगळे गाठ पुन्हा प्राप्त करून घेणं, एकीकरण करणं, हाच काल आहे. आणि तो आता ही लाई आणि दही आहे. आम्ही कुठं पाहिलं तो खूप एवढ्या मिरच्या आणल्या सर्वच नाही येतो. बरं काही मिरच्याही असतात त्याच्यात, काही राहतात. बरोबर आहे, लाई फिक्की आहे, पण तिखट माणसाचा संबंध येतच ना कधी. तुम्ही कितीही चांगलं काम करा, पण असे काही मिरची सारखे माणसं आहेत की हाच करायला लावतात. चांगलं काम करणाराला ते माणसं करू देत नाही. आपले अण्णा हजारे साहेब त्यांनी खूप काम केलं. पाणी अडवा, पाणी जिरवा. आता आम्ही विरुद्ध काम करून राहिलो. चांगले काम अडवा, काम करणाराची जिरवा. सामाजिक काम करत असेल, समाजाकरता करत असेल तर समाजातले घटक अशात किती नाही होऊ देत. देणं घेणं काही नाही, नुकसान काही नाही, पण कुठल्या तरी स्वार्थापोटी हेकेपणा पुढं हे नाही करत. म्हणून अडवणं आणि जिरवणं अण्णासाहेबाकडे पहा. आपल्याकडे येणार होते भेट द्यायला, परंतु आता तब्येत साथ देत नाही.
आम्ही सांगितलं की अण्णा आपण नाही आले तरी चालेल, फक्त आमच्याकडे लक्ष ठेवा. अण्णांनी देश हलवला कशामुळं? त्याग आणि सदाचार. अण्णा का राष्ट्रपती होते का पंतप्रधान होते का कोणत्या पक्षाचे अध्यक्ष होते? काहीच नव्हते. पण मैं अण्णा हो जी जी कोणी मंडळी आंदोलनाला आलेली असेल त्यांच्या लक्षात येईल. याचं एकच कारण आहे, त्याग आणि सदाचार. अण्णांनी काम केलेलं आहे, पाणी अडवा पाणी जिरवा. त्यांच्याकडे आपण लक्ष ठेवून हे काम करणं महत्वाचं आहे. आपण एक करू, कुठलीही काही अडवाअडवी न करताना, कुठलीही काही आणखीन काही हे न करताना सर्व जे समाजाच्या सुखाकरता असेल ते करत राहू. आज जे आहे ते समाजाचंच आहे आणि उद्या जे असणार आहे ते समाजाचंच आहे. व्यक्ती निमित्त मात्र असतात. समाज हा अखंड वायूसारखा राहत असतो. समाजाच्या हिताकरता बाबा आपल्याला भविष्य काळामध्ये जसा जसा संदेश देत राहतील त्याप्रमाणे आपण पावलं टाकून चालूया. भगवंताने ज्या गोपाळांना काला वाटला त्या अभेदापासून पुन्हा आपण मागे गेलो. काला म्हणजे दोन पदार्थाचं मिश्रण. हरिनामाचा कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कृष्ण नाम म्हणे आपल्या कंठात धारण केला की मग हा अवघ्या जनी प्रकाश प्राप्त होत राहतो. भगवंताने सगळ्या गोपाळांना बोलावलं. येरे गड्या वैजा वाकड्या टाकड्या सोड गाठोड्या शिदोरीच्या हरी करीतो गोपाळ काला तिरी बैसुनी म्हणे. सर्व गोपाळ एकेकाला बोलवायला लागले आणि सर्वांच्या शिदोऱ्या भगवंताजवळ दिल्या, त्या एकत्र केल्या, त्याचा काला तयार केला. आणि जो काला ज्या संतांना वाटला त्यांचं मोठ्या प्रमाणात चिंतन करून कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. माऊलींचं भजन होईल, त्याच्यानंतर बाबांचं भजन होईल आणि काल्याच्या अभंगाची शेवटची झाला. तर सगळे आपले गुरुजन गायक मंडळी आलेले आहेत. हे